25/6/2022 ला एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस हे बघा इथे दिलेलं आहे वर्तमानपत्राचे नॉट अ सिंगल वर्ड डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल आजचा वर्तमानपत्राची बातमी. बोगस उचललेली बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीटीसी सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली. दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000. दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000. दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000. दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2 बर का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा 16,48,00,000 रुपये. आणि दिनांक 31/3/2022 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहितीये ना तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत. हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते. कुठं? परळीला. त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यांनी ही बिले उचलून दिली आहेत. म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या? कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही. मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. 1 रुपयाचंही काम न करता 37,70,00,000 रुपये उचलण्यात आलेले आहेत. हार्वेस्टरचा घोटाळा, त्याच्यानंतर बीड मध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा, हे 2 मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत. आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो, हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला, मंत्रालयाकडून झालेला आहे. तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे, ती पाठवलेली आहे. याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे. आणि 3 महत्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCM ना दिली आणि DCM चं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील.
त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील. त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली, त्याच्यामध्ये 16 कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे, वर्तमानपत्राचे आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल. ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या. तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत, मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको, हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हे 2 आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे, आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती, त्यांनी कन्फर्म केलंय, याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीटीसी झाली पाहिजे. हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक. दुसरं, ऑफिस ऑफ प्रॉफिट, ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काय झालं, आणि त्याच्यानंतर हे 70-75 कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे.